FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचे हे धाराशिव केंद्र आहे. आहोत फोन इन कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. फोनद्वारे श्रोत्यांशी संवाद साधला आहे दौलत निपाणीकर यांनी. तांत्रिक साह्य आहे मल्लिकार्जुन अजनाळकर आणि मधुकर पवार यांचं. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. हॅलो आपकी पसंद या फोन फरमाईशी गीतांच्या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतोय मी दौलत निपाणीकर. श्रोते हो, आजच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात ऐकूया पहिला फोन कोणत्या श्रोत्याचा आहे. हॅलो आपकी पसंद. नमस्कार सर. नमस्कार. जानता राजा रेडिओ स्टँड राजा ग्रुप सावरगाव इथून तानाजी मगर बोलतोय. तानाजी मगर सावरगाव कोणत्या तालुक्यातील? तुळजापूर तालुका काठी सावरगाव. तुमच्या गावाचं एक वैशिष्ट्य सांगितलं जातं. तुमच्या गावामध्ये खूप चांगली यात्रा भरते, त्या यात्रेबद्दल सांगा बरं. हा श्रावण महिन्यात नागपंचमीची यात्रा भरते आहे. काय असतं यात्रेमध्ये, वैशिष्ट्य काय त्या यात्रेचं? वैशिष्ट्य म्हणजे नाग पाल विंचू ही एकत्र 5 दिवस असतात पंचमीपासून आमुषापर्यंत. आणि खूप दुरून दुरून लोक येतात ना? हा, दुरून लांबून येतील लोक दर्शनासाठी. यात्रा चांगली फार मोठी असते. बरं, आपण काय व्यवसाय करतात गावात? शेती करतो मी, शेती. मग आता नांगरणी वगैरे झाली असेल सगळी? शेतीतली काम माझी तर सध्या संपलेली आहे ती. आता पावसाची वाट पाहता आहे. काय खरीपाला काय करणार? आघाताला सोयाबीनच? हा, उडीद मूग सोयाबीन ही पिकं घेतो आम्ही. वा 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 वा. चला, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. मला एक सांगा, आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतात ना? हा, पोहोचतात. भरपूर चांगला ठळक आवाज येतो, स्पष्ट आवाजात. तुम्हाला कोणता कार्यक्रम ऐकायला छान वाटतं? हॅलो फरमाई, परत पुन्हा बातम्या, सात्या, विविध भारती, कृषी आणि. चला, मग आज गाणं कोणतं ऐकायला आवडेल तेही सांगा. कुछ कुछ होता है शाहरुख खानचा पिक्चर, त्याच्यातील तुम पास आए यो मुस्कुराए सपने दिखाए आप तो मेरा दिल क्या करू आहे कुछ कुछ होता है. बर, चला ऐकूया तुमच्या पसंतीवरून कुछ कुछ होता है या चित्रपटातील जतीन ललित यांनी संगीत दिलेली समीर यांची ही गीत रचना. फोन केला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. हॅलो आपकी पसंद. नमस्कार सर, मी मुक्काम पटोगा तालुका औसा जिल्हा लातूरून उस्मान शेख फौजी बोलतो सर. कशा आहात आपण? छान 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 छान. मागच्या महिन्यात तुम्ही फोन केला होता, त्याच्यानंतर बरोबर 1 महिन्याने फोन केला फौजी साहेब. हो सर, फोन याच्यासाठी केला सर, आता परवा 27/5 बकरीद आहे सर. हो, त्या निमित्ताने मी आपला आणि आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राच्या पूर्ण स्टाफला माझ्यातर्फे आणि फौजी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो सर. तुम्हालाही शुभेच्छा फौजी साहेब. मला एक सांगा, आज गाणं कोणतं ऐकायचं? आता ईद निमित्त एक गाणं ऐकायचं सर. चित्रपटाचं नाव आहे बरसात की रात. हा, त्यामध्ये गीत आहे मुझे मिल गया बहाना तेरे प्यार का, कैसी खुशी लेके आया चांद ईद का. हे गीत ऐकायचं आहे सर आजच्या कार्यक्रमामध्ये. खूप जुना चित्रपट आहे हा. हो सर, मी पाहिला नाही सर. मी त्यावेळेस कमीत कमी एक 7-8 वर्षाचा असेल सर मी. भारत भूषण आणि मधुबाला यांच्या भूमिका होत्या या चित्रपटात. हो सर. चला ऐकूया तुमच्या पसंतीवरून हे गीत. याच्या गायिका आहेत लता मंगेशकर. आणि या गीतासाठी आपण आणि माझा पूर्ण फौजी परिवार आनंद घेईल सर. चालतंय, धन्यवाद. ऐकूया तुमच्या पसंतीवरून रोशन यांनी संगीतबद्ध केलेली बरसात की रात या चित्रपटातील ही गीत रचना. धन्यवाद. फोन घेतल्याबद्दल धन्यवाद सर. हॅलो आपकी पसंद. हॅलो आपकी पसंद सर. हॅलो आपकी पसंद. नमस्कार. महादेव काटे बोलत आहे, जुना श्रोता आपला. महादेव काटे, भूम तालुका. हो, वालोड.
हो ना, वालवड म्हणजे भूम तालुका. हो. मग लाजण्या पणेकर सर आहेत रेकॉर्डिंग साठी. हा. रूपरेषेमध्ये ऐकलं होतं म्हणून आज कॉल केला सर. महादेव माहित आहे मला आपले 3 महिने पूर्ण झाले असतील नसतील, पण आजचा कॉल प्लीज आपण हो रेकॉर्डिंग हो करायची विनंती आहे. हो हो महादेवजी, वालवड मध्ये काय सुरू आहे सध्या? आता वालूड मध्ये तापमानाच्या बाबतीत जर बोलायचं तर खूप तापमान आहे. आणि तिकडे कसं आहे सर धाराशिवला? 1-2 पाऊस झाले त्याच्यामुळे थोडासा पारा कमी झाला. असं आहे का? बरं हा. बरं. महादेवजी, तुम्ही काय करता? बघा की, आम्ही आता सर आता सध्या पंढरपूरला निघालो आहोत, पांडुरंगाला. बर, आणि व्यवसाय काय करता? शेती सर, शेती, शेळीपालन. किती शेळ्या आहेत तुमच्याकडे? आता सध्या तरी शेळ्या 4-5 होत्या, पण काही विकल्या आणि आता सध्या एकच आहे सर. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम वालवड पर्यंत व्यवस्थित ऐकायला येतात. एकदम क्लिअर सर, एकदम क्लिअर. नांदेडचे पत्र आम्ही ऐकतो, पत्रगीत कार्यक्रमामध्ये नांदेडचे पत्र आलेले आम्हाला ऐकायला भेटतात ना, त्यांनी पाठवलेले. नाही, आता न्यूज ऑन एआर ऍप आल्यामुळे जगभरात कार्यक्रम ऐकले जातात आपले. हो, क्लिअर वालवडला ऐकतो सर. चालतंय. मग आज या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून कोणतं गाणं तुम्हाला ऐकायला आणि श्रोत्यांना ऐकवायला आवडेल? गाणं दोस्ताना चित्रपटातील सर. दोस्ताना, अमिताभ बच्चन, हा. शत्रुघ्न सिन्हा, झीनत अमान. दोस्ताना हमारा. अच्छा, मोहम्मद रफी, किशोर कुमार यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची गीत रचना आहे. ऐकूया तुमच्या हो. पसंतीवरून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत दिलेलं दोस्ताना या चित्रपटातील हे गीत. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. हेलो, आपकी पसंद. नमस्कार, नाईकवाडी नगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापुर से सैफन शेख बोल रहा हूँ, दौलत भाईजान. नमस्कार, कैसे हैं आप सैफन भाई? एकदम बढ़िया हूँ, आप कैसे हैं? बस आप लोगों की दुआ है. जी जी जी. बड़े दिनों बाद नहीं, बल्कि एक अरसे बाद कहेंगे कि आपसे बात करने का मौका मिल रहा है. जी हाँ, जी हाँ, जी हाँ. बहुत अच्छा लग रहा है. आप आज इतने अरसे बाद हेलो आपकी पसंद कार्यक्रम में आए. और जब आए थे आप तो एक बार तो क्या था कि हमारा 1 महीना पूरा कंप्लीट हुआ नहीं था. जी हाँ, जी हाँ. इसलिए हमने सोचा चलो भाई बाकी और श्रोताओं को भी चांस देना चाहिए. नए नए श्रोता जुड़ते हैं, उनकी भी हमें ख्यालात जानने को मिलते हैं. इसी मकसद से वो रूल बनाया है. जी 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 जी. ज्यादा से ज्यादा बिल्कुल लोग सही. जुड़ते जाएं. सही रूल बनाया है आपने, बिल्कुल. वैसे प्रोग्राम तो ऐसे बहुत ही बढ़िया चल रहे हैं धाराशिव आकाशवाणी के. जी, शुक्रिया. तमाम जितने भी प्रोग्राम पेश कर रहे हैं हमारे जो और भी अनाउंसर है, साथी अनाउंसर आपके यहाँ के, जी हाँ. बढ़िया पेश कर रहे हैं. आप भी बहुत अच्छे करते हो. किसानवाणी कार्यक्रम सुनता हूँ मैं आपका. जी. और जो डॉक्टर्स के जो इंटरव्यू लेते हो आप, वो उससे आरोग्य से संबंधित प्रोग्राम रहता है, उसमें इंटरव्यू लेते हो, वो बहुत अच्छा लगता है मुझे आपका वो अंदाज. मगर इन सब बातों का कुछ फायदा होता है आपको? जी जी. गर्मी का मौसम कैसा रहा? बहुत है गर्मी, इतनी सारी गर्मी पड़ रही है भाईजान की क्या बताऊं आपको. इतनी सी धूप है, ऐसे मतलब घर से बाहर निकलने को दिल ही नहीं होता, इतना जबरदस्त धूप है. और हम बाकी और श्रोताओं से भी यही गुजारिश करेंगे कि जब कोई काम ही ना हो, इतना जरूरी ना हो, तो फिर धूप में बाहर निकले ही नहीं. और ख्याल रखे अपनी सेहत का. आकाशवाणी के माध्यम से यही सबको मैं मैसेज दे रहा हूँ कि अपनी सेहत का ख्याल रखे. बहुत धूप ज्यादा है, 44 के आसपास टेम्परेचर जा रहा है. जी 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 जी. अब जैसे ये मैसेज दिया, वैसे ये भी बताइए कि आज जी. कौन सा नगमा सुनना पसंद करेंगे आप? जी जी. मुझे आज के इस कार्यक्रम में एक गाना सुनना है भाईजान, जो कि भी मोहम्मद रफी का ही गाया हुआ गाना है. कौन और सा? आपको पता ही है कि मैं मोहम्मद रफी का बहुत जबरदस्त फैन हूँ. उपहार फिल्म का गाना सुनना है मुझे. कौन सा? मैं एक राजा हूँ, तू एक रानी है, प्रेम नगर की एक सुंदर प्रेम कहानी है. मैं एक राजा हूँ. ये गाना सुनना है मुझे आज के प्रोग्राम में. बहुत ही खूबसूरत ये गाना है. जी. जया बहादुरी जी इस फिल्म में थी. अभी हीरो का नाम याद नहीं आ रहा, मगर लक्ष्मीकांत प्यारेलाल साहब ने इसकी धुन बनाई थी. आनंद बख्शी साहब जी. के बोल थे. तो चलिए सुनते हैं आपकी फरमाइश पर उपहार फिल्म से ये नगमा. शुक्रिया. जी जी जी. भाईजान कुछ नाम ले लूं? हाँ, लीजिए. जी, हमारे कबीर मस्के जी है, नजीर डोंगरे साहब है,
और हमारे नांदेड़ के राजेश दुड़के साहब है, वो भी मेरी तरह ब्लाइंड है, उसका लगता ही नहीं कभी फोन। और भाभी फरजाना वाइस सिया और सरफराज आजम, इन सबके साथ मुझे ये गाना सुनना है सर। चलिए सुनते हैं आपकी पसंद पर ये गीत। शुक्रिया। शुक्रिया सर, शुक्रिया। हॅलो, आपकी पसंद. हॅलो, नमस्कार दौलत दादा म्हटले. नमस्कार नमस्कार. हा, मी सुरेश रामू साबळे बोलतोय. साबळे सर, कुठून बोलत आहात? मी मुक्कामपूर सामनाबाद तालुका कागद जिल्हा कोल्हापूरतून दादा बोलतोय. साबळे सर, काय म्हणतो तुमचं कागल तालुका कोल्हापूर? आमचं कोल्हापूर आता ठीक आहे, पर्यटन स्थळ आहे कोल्हापूरमध्ये. हा, ज्योतिबा डोंगर आहे, महालक्ष्मी मंदिर आहे, हो, नरसोबावाडी आहे, दत्तगुरूंचे स्थान आणि बरेच किल्ले आहेत कोल्हापूर. भरपूर ठिकाणी आहेत. आदमापूरचे बाळूमामा, स्वराज्यातील अनेक किल्ले पण आहेत कोल्हापूर तालुका जिल्ह्यात. होय, पन्हाळा किल्ला आहे, विशाळगड आहे, सामनगड आहे, हो हो. बुदरगड आहे. हे किल्ले सुद्धा आमच्या जिल्ह्यात बघण्यासारखे आहेत. राजर्षी शाहू महाराजांची परंपरा लाभलेला जिल्हा आहे तुमचा. राजश्री शाहू महाराजांची नगरी म्हटलं तर काही हरकत नाही, कारण अगदी बरोबर, कोल्हापुरात अगदी त्यांचे बरोबर. स्थान जन्म ठिकाण झालं नाही सगळं. आणि अशा या पुण्य पावन नगरीमध्ये, त्या जिल्ह्यामध्ये साबळे सर आपण काय काम करता? मी सर्व याच्या 3ऱ्या वर्षापासून अंध आहे. अच्छा, मग रेडिओ ऐकण्याचा मात्र मला खूप छंद आहे. आता आजच्या कार्यक्रमात तिसरी व्यक्ती आहात की जी डोळ्यांनी अंध आहे. आता पूर्वीच्या ज्या 2 श्रोत्यांशी माझं बोलणं झालं, त्यांनी काही ना काही प्रयत्न केलेले आहेत. तर तुम्ही अंध झाल्यानंतर शिक्षण घेणं म्हणा किंवा व्यवसायासाठी काही प्रयत्न केले का? नाही, माझा जन्म 1972चा आहे. अच्छा. आणि त्यावेळेस काही सोयी नव्हती आपल्या ग्रामीण भागात शिक्षणाच्या. अच्छा अच्छा अच्छा. त्यामुळे मी काही शिक्षण घेतलेलं नाही. पण आता ऐकून सगळं रेडिओचं सगळं माहिती घेऊन मी आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सांगली केंद्राला पत्र पाठवतोय. अच्छा, बरं आज गाणं कोणतं ऐकायचं साबळे सर ते पण सांगा. उत्तर मधलं शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया आहे. हो, फोन केला त्याबद्दल मला धन्यवाद. काही रसिक मित्रांची ते दादा नाव घ्यायचे आहेत. सांगा. सौ अनिता राहुल भांबीचे कमनूर, सुधीर श्रीकांत शेळवकर रांगोळी, तारिका संभाजी सुतार गणेशवाडी, लता राजाराम चव्हाण सांगली, शशिकांत कांबळे आरग, राजाराम गायकवाड तेरवाड. चला ऐकूया तुमच्या पसंतीवरून सौतन या चित्रपटातील उषा खन्ना यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. धन्यवाद दादा. हा. शायद मेरी. हॅलो, आपकी पसंद. रणशिंगे बोलतोय कळमून. पूर्ण नाव सांगा ना रणशिंगे सर. अभय शंकर रणशिंगे. प्रॉपर कळम शहरातून बोलताय ना? हा, प्रॉपर कळमून. रणशिंगे सर, काय करता आपण? सर मी आता रिटायर झालो सर, जुलै 31 ला. कोणत्या डिपार्टमेंट मधून? कोणत्या डिपार्टमेंट मधून? तहसील ऑफिस मधून. अच्छा अच्छा, महसूल मधून मधून सर. बरोबर. घरी कोण कोण असतं? मुलं काय करतात? घरी सर मी आहे, मंडळी आहे, मुलं आहेत. आणि सर मी विशेष म्हणजे मी ब्लाइंड आहे. हो सर. आता किती वर्ष नोकरी झाली तुमची? 35 वर्ष 23 दिवस. आता रिटायरमेंट नंतरचं आयुष्य कसं सुरू आहे? काय नाही सर, आता ब्लाइंड असल्यामुळे मी काहीच करू शकत नाही. काय नाही, बसून राहतो सर. ऑफिस मधलं काम कसं मॅनेज करत होतात? हा सर, ऑफिसमध्ये एक वेळ जर काम दिलं सर, ऑफिसचं काम, तर आपण प्रामाणिकपणे नियमाने काम केलेलं आहे सर. म्हणजे एक टेबल दिला तर आपण त्या टेबलवरच हमेशा म्हणजे टेबलवरच राहत होतो सर. अधिकाऱ्याने काम सांगितलं करत होतो. बर बर. मग आता आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकणं होतं का? हो सर, आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकवतो सर. हा हा, कारण मी आता FM घेतल्या, म्हणजे रेडिओ घेतलेला आहे चार्जिंगचा. हा, आणि त्याच्यावर आकाशवाणी धाराशिवचे कार्यक्रम वगैरे ऐकतो सर. वा, छान. आज गाणं कोणतं ऐकायचं तेही सांगा. दादा कोणत्याही लावा सर, हरकत नाही. लावलं तरी सर, तर आम्ही नाव घेणार आहे सर तुमच्या. सांगा. शिंगे माझी मंडळी आहे. अभिजित रणशिंगे मुलगा आहे. पुन्हा शिल्पा रणशिंगे सून आहे. आणि चुटकी नाता आहे. आणि नंतर तुमचे तेजस्विनी, नंतर तुमचा देवांश वगैरे, हे सगळं माझे नातू आहेत सर. त्यांच्या पसंतीचं गाणं लावा कोणतंही. चला, तुम्हा सर्वांसाठी ऐकूया दादा कोंडके यांच्या चित्रपटातील त्यांनीच लिहिलेलं, त्यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत. धन्यवाद. अरे थांबा की रे
आपकी पसंद. हॅलो आपकी पसंद. नमस्कार. नमस्कार मी अब्दुल सर बोलले तेरून. सर नमस्कार. संत गोरोबा काकांच्या पावनभूमीतून बोलत आहात. हो तिथून. हो नुकतीच काकांची यात्रा झाली. हो झाली. भरपूर गर्दी झाली असेल. गर्दी भरपूर होती यावेळेला. हा हो आणि उन्हाचा कडाकाही भरपूर होता. हो दोन्ही बी तसंच. तरी सुद्धा भरपूर गर्दी होती. उन्हाळी असलं तरी पण भरपूर गर्दी सकाळ संध्याकाळ. आबदारे सर आपण काय करता? मी सध्या सेवानिवृत्त आहे. कोणत्या आता खात्यात? दररोज रेडिओ ऐकणे सकाळपासून 6 वाजला की रात्री 11 वाजेपर्यंत. बर कोणत्या खात्यातून सेवानिवृत्त झाला? शिक्षक होतो मी. शिक्षक प्राथमिक माध्यमिक? माध्यमिक शिक्षक होतो हायस्कूलला. गावातच की? जागी शाळेमध्ये 28 वर्ष नोकरी केली मी आणि तिथूनच सेवानिवृत्त झाला. विषय कोणता शिकवत होतात? मी सायन्स होता माझा का विषय. वा वा वा. आता विज्ञानाचा विषय असा आहे की या शाखेत प्रवेश घेतल्यानंतर करिअरची दालनं जास्त मोकळी होतात. होय. जास्त संधी उपलब्ध होतात. बरेचशी मुलं क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झाले आपल्या याच्याकडे. हो आणि लोकांच्या मध्ये विनाकारण या विषयाबद्दल भीती आहे. हो भीती वाटते जरा. पण हा विषय शिकायला आणि शिकवायला कसा वाटला तुम्हाला? मला पूर्वीपासूनच आवड होती थोडी सायन्सची. पण नोकरी मिळाल्यानंतर मग तर त्याला मग प्रयोगशाळा ज्या शाळेत नव्हती चालू तिथं प्रयोगशाळा तयार केली. विद्यार्थ्यांना प्रयोग करायला केले तिथं. त्याच्यामुळे गावातली सगळी खुश असायची आपल्यावर. वा 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 वा. हो एकंदर सुखासुखी नोकरी झाली आपली. हो छान नोकरी झाली. तसं काय आवड होती आपल्याला उदरच बरं वाटलं जरा. आता आबदारे सर आपण थोडस गाण्यांकडे वळूया. आज हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात कोणत्या सिनेमातील कोणतं गाणं ऐकायला आवडेल तुम्हाला? लक्ष्मीची पावलं म्हणून फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. लक्ष्मीची पावले या चित्रपटातील हे सुधीर फडके यांच्या स्वरातील गीत आहे. श्रीधर फडके यांचं संगीत आहे. ऐकूया तुमच्या पसंतीवरून हे गीत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद. फिटे अंधाराचे जाळे. हॅलो आपकी पसंद. हा सर मला एक गाणं सांगायचं होतं हॅलो आपकी पसंद साठी. सांगा ना कोणतं गाणं ऐकायचं? कुठलंही आई साहेबांचं गाणं तुम्ही हे करा. तुळजाभवानीचं. हो तुळजाभवानी आई साहेबांचं. बरं हे गाणं ज्यांना ऐकायचं आहे त्यांचं नाव श्रोत्यांना ऐकायचं आहे. सोनाली आबासाहेब खारे, जिल्हा सोलापूर, तालुका माडा, गाव इथून बोलते मी. तुळजाभवानीवर श्रद्धा आहे तुमची? हो भक्ती खूप आहे श्रद्धा सर त्यांच्यावरती. आणि माझं माहेर तुळजापूरच आहे आपसेंगा म्हणून. अच्छा. मी खूप लहानपणापासून तुमचं हे उस्मानाबाद केंद्र ऐकत आहे धाराशिव. लग्न केव्हा झालं ताई तुमचं? लग्न 2005. 2 मुलं आहेत. एक धाराशिवला मुलगी आहे, मुलगा आहे 12वीला. आणि मुलगी काय करते? मुलगी मेडिकलचं शिकते बी फार्मसी. अच्छा अच्छा अच्छा. वा वा वा. धाराशिव मध्येच? हो धाराशिव मध्ये. आणि माझ्या घरच्यांना ऐकायचं आहे. जाऊबाई आहे मीरा संतोष खारे, मुलगी आहे किरण संतोष खारे आणि मुलगी आदिती आबासाहेब खारे. आम्हाला दोघींनाही सर हेच गाणं ऐकायचं आहे आई तुळजाभवानीचं. चला ऐकूया तुमच्या सगळ्यांच्या पसंतीवरून आई तुळजाभवानीचं स्तवन करणारं हे भक्तिगीत. धन्यवाद. हा ठीक. श्रोते हो, आजच्या हॅलो आपकी पसंद या फोन फरमाईशी गीतांच्या कार्यक्रमासाठी मला तांत्रिक साह्य मिळालं मल्लिकार्जुन अजनाळकर आणि मधुकर पवार यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. सर मी संध्या सूर्यवंशी बोलत आहे लातूर महाराष्ट्रवरून. संध्याताई आपलं आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या हॅलो आपकी पसंद या फोन फरमाईशी गीतांच्या कार्यक्रमात स्वागत. थँक्यू सर. आम्ही रेडिओ ऐकत असतो. आम्हाला रेडिओवरचे कार्यक्रम आपल्या धाराशिव केंद्राचे खूप आवडतात सगळेच. तुम्हाला तिथं प्रसारण व्यवस्थित ऐकायला येतं? हो सर. आम्ही मोबाईलचं AIR हे ऍप आहे ना त्याच्यावर ऐकतो. वा वा वा. संध्याताई तुम्ही काय करता? सर मी ब्लाइंड आहे. माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे. ओके. आणि आता कम्प्युटरचा कोर्स पण झालेला आहे. तर जून पासून जायचं आहे आता जॉब साठी.
मला एक शंका आहे, तुम्ही ब्लाइंड आहेत म्हटल्यानंतर कम्प्युटरच्या कोर्स करता स्क्रीन पाहावं लागतं, ते कसं मॅनेज केलं तुम्ही? आणि जे कम्प्युटर शिकतो ना, त्या कम्प्युटर तर तुमच्यासारखंच असतं, हा, पण त्यात ज्या डोज आणि एनव्हीडीए हे दोन स्पीक म्हणजे बोलण्यासाठी ते सॉफ्टवेअर असतात, त्याद्वारे आम्ही यूज करतो. आणि संपूर्ण कम्प्युटर तुम्ही कीबोर्ड वरून हाताळत असाल? हा, येस सर. माऊसची गरज पडत नाही तुम्हाला? नाही सर. घरी कोण कोण असतं संध्याताई आपल्या? माझ्या घरी मम्मी पप्पा आहे, आजी आजोबा आहेत, 2 वहिन्या आहेत, 2 भाऊ आणि त्यांची मुलं. संध्याताई, हे अंधत्व तुम्हाला जन्मापासून आहे की त्याच्यानंतर अपघातानं आलं? नाही सर, जन्मापासूनच आहे. याच्यात ऑपरेशन करून किंवा इतर काही वैद्यकीय उपचार करून काही सुधारणा होऊ शकली असती का? नाही सर, खूप डॉक्टरांकडे दाखवलं, पण डॉक्टरांनी असं सांगितलं की इलाज होऊ शकत नाही. पण एक सांगू संध्याताई, तुमच्या जिद्दीला सलाम करायला पाहिजे. तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि थँक्यू सर. सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि सपोर्टमुळे हे सगळं झालं सर. आणि मुळात तुमची आणि रेडिओमुळे तर आम्हाला खूप मस्त माहिती मिळते. मला संगीताची पण आवड आहे, तर संगीताच्या बाबतीत पण खूप काही शिकण्यासारखं मला रेडिओमुळे शिकायला भेटतं सर, खूप काही. बाहेर कुठं शिकण्याचा प्रयत्न केलात? ऑनलाईन आता शिकत आहे सर मी संगीत पण. मग आता तुम्हाला संगीताची आवड आहे म्हटल्यानंतर गाणं कोणतं ऐकायला आवडेल? मला लता मंगेशकर यांचं रहे ना रहे हम हे सॉन्ग ऐकायचं आहे सर. रहे ना रहे हम महका करेंगे. हा, येस सर. चला ऐकूया तुमच्या पसंतीवरून मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना. संगीतकार आहेत रोशन. फोन केला त्याबद्दल धन्यवाद. श्रोते हो, आताच आपण फोन इन कार्यक्रम हॅलो आपकी पसंद ऐकलात. श्रोत्यांशी फोनद्वारे संवाद साधला होता दौलत निपाणीकर यांनी. तांत्रिक सहाय्य होतं मल्लिकार्जुन अजनाळकर आणि मधुकर पवार यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.